नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मनीषाज रेसिपीमध्ये। आज आपण पाहूयात गवारीची भाजी। अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी मस्त जरा वेगळ्या पद्धतीने केलेली ही गवारीची भाजी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। चला तर बनवूया आपण गवारीची भाजी। तर इथे गवारीची भाजी करण्यासाठी मी गवार व्यवस्थित शिरा काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि ही छान अशी चोळून व्यवस्थित धुवून घ्यायची, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे व्यवस्थित स्वच्छ भाज्या धुवून घ्यायच्या। आता याच्यासाठी छोटंसं वाटण तयार करूया। वाटण करण्यासाठी इथे मी 2 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। हिरवी मिरची ही मिरची जरा तिखट आहे। 2 प्रकारच्या मिरच्या असतात, एक खूपच तिखट असते, एक साधी असते, त्यामुळे मी तिखट मिरची घेतलेली आहे। 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर घ्यायची आणि छान ओबडधोबड वाटून घ्यायचं। आता काय करायचं, गॅसवर कढई ठेवायची, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घ्यायचं। तेल छान तापल्यावरती याच्यामध्ये ही जी गवार होती ती व्यवस्थित धुवून घेतली होती, त्यातले सगळं पाणी निथळून काढायचं आणि मगच याच्यामध्ये ही गवार घालून घ्यायची। जर डायरेक्ट पाण्यातून तुम्ही तेलामध्ये घातली तर जरा आवाज जास्त येईल आणि किंवा तेल तोंडावरती की असं उडू शकतं, कारण पाण्यातून डायरेक्ट तुम्ही तेलात एखादी वस्तू टाकली तर ती जास्त तडतड आवाज येतो तेलाचा। त्याचे शिंतोडे किंवा त्याचे टिपके ते हातावर वगैरे पडू शकतात, त्यामुळे पूर्ण पाणी निथळून घ्या आणि मगच तुम्ही ती गवार तेलामध्ये घाला आणि छान अशी परतवून घ्या। व्यवस्थित परतवून घ्यायची, थोडासा असा कलर चेंज होईपर्यंत सतत परतत राहायची। जर असं डायरेक्ट तुम्ही गॅसवर गवार ठेवली तर एका साईडला अशी काळपट होईल, तर अशा पद्धतीची थोडीशी कलर चेंज होईपर्यंत ही आपल्याला परतवून घ्यायची आहे। आणि छान परतून झालेली आहे। आता मस्त आपण एकाही दुसऱ्या छोट्याशा प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता त्याच कढईमध्ये तेल होतं त्यामुळे दुसरं तेल घातलेलं नाही, फक्त अर्धा चमचा मोहरी जिरे घालायचे, दोन्ही छान तडतडू द्यायचं। त्याच्यामध्ये जो आपण ओबडधोबड केला होता जो मसाला, खोबरं, कोथिंबीर, मिरची, लसूण, हा जो मसाला केला होता तो घालून घ्यायचा। गॅस बारीकच ठेवायचा आणि छान परतवून घ्यायचं, कारण हे वाटण कोरडं असल्यामुळं हे पटकन करपू शकतं, त्यामुळं गॅस अगदी बारीक ठेवायचा। जर खूप जास्त तेल तापलेलं असेल तर गॅस बंद केला तरीही चालेल आणि परत सुरू केला तरी चालेल। आता इथे मी 5 चमचा हळद घालत आहे, 1 चमचा लाल तिखट घालत आहे आणि 1 चमचा घरातला मसाला मस्त असा झणझणीत तयार केलेला तो घालून घेत आहे। छान आता हे व्यवस्थित मसाले परतवून घेऊयात, गॅस मिडियमच ठेवायचा, ठीक आहे। तर अशा पद्धतीने हे मसाले छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। तेल छान सुटलेलं आहे। अगदी थोडंसं पाणी घालूयात, म्हणजे हे जास्त असे करपायचे नाहीत। तर अगदी थोडंसं पाणी घातलं मी, खूप जास्त नाही, तुम्ही पाहू शकता। आता हे छान मसाले परतवून घेऊयात, थोडंसंच परतायचे आता अगदी तेल सुटेपर्यंत। आता याच्यामध्ये जी आपण तळून घेतलेली होती किंवा परतवून घेतली होती जी गवार, ती गवार याच्यामध्ये घालून घ्यायची आहे मस्त आणि छान मसाल्यांना गवार लागेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं। अशा पद्धतीची जर भाजी केली तर अगदी सुंदर लागते। 1-2 पोळ्या खात असताल तर एखादी पोळी अजून जास्त खाताल, भाकरी खाताल। याची रस्सा भाजी खूप छान लागते। टिफिनसाठी नेणार असाल तर तुम्ही जरा ही सरभरीत करा। जर घरी वगैरे खाणार असताल तर थोडीशी रसरशीत केली तरीही चालेल, मस्त भातासोबतही तुम्ही खाऊ शकता। आता एक थोडंसं मी अर्धा फुलपात्र इथे पाणी घालत आहे, छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने। चवीनुसार मीठ घालायचं आहे, एक उकळी आणायची, उकळी आली की गॅस बारीक ठेवायचा। छान आता मस्त गवार शिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने। थोडंसं पाणी आटत आलं ना की नंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं हे घालायचं आहे, एक सिक्रेट म्हणजे जे आपण नेहमी भाज्यांना घालतो तेच, वेगळं काही नाही आहे। थोडीशी आता उकळली ना गवार, आता बघू शकता मस्त उकळत आलेली आहे। थोडासा सुरुवातीला गॅस मोठा केला तरी चालेल, घाईच्या वेळेला वगैरे मस्त पटकन तयार होते। तर गवार पटकन शिजते, खूप जास्त वेळ लागत नाही। आता बऱ्यापैकी उकळी आलेली आहे, तवंगही छान आलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता गॅस अगदी बारीक करूयात आणि आता बऱ्यापैकी गवार शिजलेली आहे, म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे भरपूर अशी शिजतच आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं घालूया शेंगदाण्याचं कूट,
जर तुम्हाला कूट नसेल आवडत तर तुम्ही नुसतं अशी शिजवली तरी भारी लागते खूप. फक्त मिळून येण्यासाठी शेंगण्याचं कूट वापरायचं. जर शेंगण्याचं कूट नको असेल तर फुटाण्याची डाळ किंवा जे डाळवा असतं त्याची थोडीशी भरड करून जरी टाकली तरी ही भाजी सुंदर लागते. तर अशा पद्धतीने थोडीशी उकळी येऊ द्यायची, गॅस बारीक करायचा आणि मस्त छान ही भाजी मीडियम हीटवर शिजवून घ्यायची. अप्रतिम लागते. अशा पद्धतीने नक्की करून बघा. जरा बघूया जरा छान शिजली आहे की नाही. छान भाजी शिजली गेलेली आहे, पाहू शकता. तवंगही छान आलेला आहे, मस्त रसरशीत ही भाजी झालेली आहे. मस्तच तयार होते, खूप भारी लागते. टिफिनला तर नेऊ शकता. तर आता बघू शकता, थोडंसं एकदा चेक करूया आपण चमच्याने शिजली गेलेली आहे का. मस्त छान शिजली गेलेली आहे ही भाजी. आता या स्टेपला आपण गॅस बंद करूया. तुम्हाला जर अजूनच कोरडी हवी असेल तर जो रस आहे तो आटेपर्यंत तुम्ही ठेवू शकता. तर गॅस बंद करते आता मी. आता मस्त एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता किती सुंदर भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि एकदा अशा पद्धतीने भाजी करून बघा आणि कमेंटही करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.